तुमची पाळी वेळेवर येत नाही किंवा उशिरा येते किंवा पाळीच्या वेळेस ब्लिडिंग जास्त होतं किंवा जास्त प्रमाणात होतं, क्लॉट्स पडतात. तर ह्या सर्व जर समस्या तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यामध्ये आपण पाळीच्या ह्या समस्या का येतात किंवा पाळी का इरेग्युलर होते हे बघणार आहोत. मी डॉक्टर शिवाजी नरवडे, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट ॲट मेडीपॉईंट हॉस्पिटल सिन्स 20 इयर्स. तर आज आपण पिरियड्स किंवा पाळी म्हणतो त्याच्या काही समस्या आहेत त्या बघू. सगळ्यात कॉमन समस्या जी आहे पाळीची, आता मी जेव्हा OPDत बघतो त्यावेळेस अराऊंड 30 ते 40%, कधीकधी 50% OPDतले पेशंट एकाच कारणासाठी आलेले असतात आणि ते म्हणजे पाळीचा त्रास. आता पाळीचा त्रास म्हणजे काय काय असू शकतो, तर एक तर पाळी उशिरा येते, पाळी लवकर येते किंवा पाळीच्या वेळेस ब्लिडिंग पण जास्त होतं आणि पाळीच्या वेळेस पोटात पण दुखतं. तर आता हा जो पाळीचा त्रास आहे जनरली आम्ही एज वाईज डिवाइड करतो. तर जनरली जो असतो की एक प्युबर्टी एज, की ज्याला आपण पाळी सुरू होणे म्हणजे मेनार्के म्हणतो, पहिली पाळी सुरू होणे, तर प्युबर्टी म्हणजे 16-18 पर्यंत. त्याच्यानंतरचा त्रास असतो तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, त्याचे कारणं वेगळे असू शकतात. आणि नंतरचा त्रास असतो पेरिमेनोपॉझल किंवा पोस्टमेनोपॉझल एज ग्रुप, म्हणजे 40 ते 45 वर्षाच्या पुढे त्रास. तर आता मी सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यांना माहीत असेल की मेनार्के किंवा प्युबर्टल एज ग्रुपमध्ये तर याच्यात इग्नोरन्स खूप असतो, म्हणजे लवकर दाखवायला येत नाही डॉक्टरला, किंवा किती ब्लिडिंग किंवा ॲबनॉर्मल म्हणजे काय हेच लोकांना माहीत नसतं. तर आता आपण पहिल्यांदा हे माहिती करून घेऊ की नॉर्मल पिरियड्स म्हणजे काय असतं. तर जनरली द नॉर्मल किंवा रेग्युलर पिरियड असतं की 28 to 30 डेजचं सायकल असतं आणि 3 to 5 डेज ब्लिडिंग असतं. पण हे प्रत्येक गोष्टीला व्हेरिएशन्स असतं किंवा नॉर्मल व्हेरिएशन असतं. तर मी कन्सिडर करतो की बाबा +or- -5 तुमचं जे सायकल आहे, समजा तुमचं 25 डेजचं सायकल असेल तर +or- 5 आपण नॉर्मल कन्सिडर करतो. पण बाय बुक 21 डेज to 35 डेज हे नॉर्मल असतं. ही एक पहिली गोष्ट, हे ड्युरेशनच्या बाबतीत झालं. दुसरी गोष्ट ब्लिडिंग. आता ब्लिडिंग एक तर नॉर्मल केव्हा म्हणायचं आणि ॲबनॉर्मल केव्हा म्हणायचं. तर ब्लिडिंग जनरली 3 to 5 डेज असतं किंवा आपण 2 to 5 डेज हे नॉर्मल ब्लिडिंग असतं. जर 5 दिवसापेक्षा जास्त ब्लिडिंग असेल ते पण ॲबनॉर्मल असतं, किंवा 2 दिवसापेक्षा कमी जर ब्लिडिंग असेल त्याला पण आपण ॲबनॉर्मल म्हणतो. दुसरी गोष्ट क्वांटिटी, म्हणजे किती होतं. तर जरी कधीकधी काय होतं की ब्लिडिंग 2 to 5 डेज होतं पण ते खूप जास्त होतं, म्हणजे क्लॉट्स येतात किंवा फ्रेश रेड असतं, खूप जास्त वेळा तुम्हाला पॅड्स, जे सॅनिटरी पॅड्स बदलावे लागतात, त्यालासुद्धा ते ॲबनॉर्मल असतं. आणि इथेच कधीकधी पेशंटची म्हणजे चूक होऊ शकते किंवा ते ह्या गोष्टीला नॉर्मलच ब्लिडिंग समजतात, कारण 3च दिवस झालं, 5च दिवस झालं, हा कधीकधी गैरसमज होऊ शकतो. कारण जेव्हा तुमचं मेन्स्ट्रुअल ब्लड नेव्हर क्लॉट्स, आणि जेव्हा ब्लड क्लॉट होतं आहे इट इंडिकेट्स ॲबनॉर्मल ब्लिडिंग किंवा एक्सेस ब्लिडिंग. जरी तुमचं 3 किंवा 5 दिवस ब्लिडिंग असलं तरी ते ॲबनॉर्मलच कन्सिडर करायला पाहिजे आणि गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर आपण हे आता नॉर्मल काय हे बघितल्यावर तुम्हाला ॲबनॉर्मल काय आहे हे लक्षात येईलच. आता आपण मी म्हटलं की एज ग्रुप वाईज बघू. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्युबर्टी एज ग्रुप्स, म्हणजे आता पाळी यायचं वय किती इथून सुरुवात करायला पाहिजे. आता मी सध्या फार शॉकिंगली बघतो आहे की अर्ली याच्यातच पाळी येते, म्हणजे जनरल एज, म्हणजे मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा साधारणतः 12 वर्षानंतर येते पाळी. 12 ते 14, 15, 16पर्यंत पाळी येते. पण आता हा एज ग्रुपच शिफ्ट झाला आहे. मी आता मागच्या 2-3 महिन्यात 1-2 पेशंट बघितले की ॲट द एज ऑफ 8 to 9 काही लोकांना, काही मुलींना पाळी आली आहे. आणि ते आता पालकांना पण किंवा त्यांच्या पेरेंट्सला पण थोडंसं सायकॉलॉजिकली थोडंसं ॲबनॉर्मल वाटतं किंवा थोडासा शॉक असतो, आणि चाइल्डला तर असतोच कारण तेवढी मॅच्युरिटी नसते. आता याची कारणं काय आहेत किंवा याच्याबद्दल आपण जास्त डिटेल नाही जाणार, पण जनरली सगळं हे अवलंबून आहे लाईफस्टाईलवर.
आणि तुमचं फूड काय. म्हणजे सध्याच्या काळात काय होतं आहे की कुठलीच गोष्ट सगळ्यांना, मुलांना तर लहानपणापासून म्हणजे UKG परीक्षेचा स्ट्रेस आपणच देतो, पालकच देतात. हा स्ट्रेस फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर झाला की तुमचं लाईफस्टाईल. आता शाळेत जातात मुलं, तेवढं खेळतात, पण तुम्ही त्याच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी वेगळं काही करताय का, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे की तुमचा डाएट, म्हणजे मुलांचा डाएटसाठी काही करतो आहे का. ठीक आहे, काही गोष्टी आता जंक फूड आहे किंवा पॅक्ड फूड आहे किंवा आपल्यालाच वेळ नसतो म्हणून आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मुलांच्या डाएटरी हॅबिट्स चेंज करतो आहे. हा एक पण त्याच्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण महत्त्वाची आहे की बाबा हे जे सगळं यूज होणारं फूडमधलं ॲडल्टरेशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समजा आपण मुलांना दूध देत असेल किंवा दुधाचे पदार्थ देत असेल, तर त्याच्यात जे डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे हार्मोन्स, म्हणजे माझ्या मते 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहे की जे डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे हार्मोन्स की जास्त दूध येण्यासाठी, जे ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन असतो, हे एक इम्पॉर्टंट कारण असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करताना, बाळाच्या डाएट प्लॅन करताना किंवा मुलींचा डाएट प्लॅन करताना तुम्ही ह्या गोष्टी प्लॅन केल्या पाहिजे की शक्यतो पॅक्ड फूड अवॉइड करायचं. दूध किंवा दुधाचे पदार्थ असाल तर त्याची ऑथेंटिसिटी चेक करणं आपल्या परीने 100% तर नाही, किंवा मग त्याची क्वांटिटी कमीत कमी ठेवणे. बाकीचे पण सोर्सेस आहेत की प्रोटीनचे याचे, ह्या गोष्टी सगळ्यांनी बघितल्या पाहिजे. कारण ह्यामुळे सायकोलॉजिकल पण इम्पॅक्ट होतो आहे आणि बॉडीवर पण इम्पॅक्ट होतो आहे. जनरली माझ्याकडं जे 8, 9, 10, 12 वर्षाच्या मुली येतात, पिरियडचा त्रास आहे किंवा 15 दिवसातनंच पिरियड आलेत किंवा जास्त ब्लिडिंग होतं आहे. मे बी एवढ्या लहान मुलींना काही वेळा की सांगणंसुद्धा एम्बॅरस होतं किंवा एन्झायटी असते. म्हणजे मला जाणवते की त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे कशासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेरेंट एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे पेरेंटनी देणं किंवा आईनी मुलीला देणं, आणि फ्री राहणं. पिरियड हा टबू आहे किंवा जसं म्हणतात की काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे जाणून नाही दिलं पाहिजे. म्हणजे घरातलं वातावरण नॉर्मल ठेवलं पाहिजे की हा टबू आहे बाबा, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं वातावरण घरातलं नाही झालं पाहिजे. तर ते नॉर्मलच ठेवलं पाहिजे. इट इज नॉर्मल लाईफ इव्हेंट. जरी थोडंसं लवकर आलं तरी काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे याच्यात. आणि डॉक्टरचं कधी आलं पाहिजे, तर समजा तुम्हाला ब्लिडिंग जास्त वाटतंय, ॲक्च्युली आईने ह्या गोष्टी मॉनिटर केल्या पाहिजे प्युबर्टीत, की समजा ठीक आहे, सगळं आयडियली बघितलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे तिच्या मुलीला, की काउन्सिलिंग केलं पाहिजे. मग तुम्हाला ब्लिडिंग जास्त वाटतंय, पेन वाटतंय किंवा कधी कधी ह्या एजमध्ये मुली सांगत पण नाही, मग अभ्यास करत नाही आहे किंवा शाळेतच नाही जायचं म्हणतात, ह्या पण गोष्टी असू शकतात. तर ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही जनरली काय करतो की पेशंट आला तर मिनिमम ट्रीटमेंट ॲप्रोच असतो, म्हणजे प्युबर्टीमध्ये काउन्सिलिंग हाच आमचा महत्त्वाचा पार्ट असतो. जर ब्लिडिंग जास्त असेल तरच आम्ही काही टॅबलेट देतो. जर पिरियड इर्रेग्युलर असतील की 1.5 महिन्याने आलेत, 2 महिन्याने आलेत, पण लेंथ नॉर्मल आहे, ब्लिडिंग नॉर्मल आहे, तर जनरली काही ट्रीटमेंटची गरज नसते. ह्या एजमध्ये ही गोष्ट आम्ही नॉर्मलच कन्सिडर करतो. म्हणजे वर्षातून 5 ते 6 वेळा मेन्सेस आले आणि ब्लिडिंग नसेल तरी ही गोष्ट नॉर्मलच कन्सिडर करतो. कारण बाकीच्या पेशंटसारखं किंवा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपसारखं की आपण याला ट्रीट करत नाही. दुसरी गोष्ट, बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेतो, कारण की काही मिस नको व्हायला. थोडंफार जरी पेन असेल तर एक सोनोग्राफी महत्त्वाची असते, ज्याच्यात तुम्हाला ORN व्हॉल्यूम किंवा PCOD कळतं, किंवा ॲबनॉर्मल काही कधी सोनोग्राफी केलेली नसते तर ॲबनॉर्मल जी बेसलाईन एक सोनोग्राफी होऊन जाते. दुसरी गोष्ट की बेसिक हिमोग्लोबिनची टेस्ट असते, थायरॉईडची टेस्ट असते. आणि जनरली म्हणजे एकदा तुम्ही ब्लड टेस्ट करताय तर सध्या मी बघतो आहे की व्हिटॅमिन D डिफिशियन्सी, B12 डिफिशियन्सी खूप आहे, तर याच्याबरोबर ह्या टेस्ट पण कंबाईन केल्या जातात, ह्या एक केल्या जातात. आणि या टेस्टमध्ये समजा काही असेल तरच आपण ट्रीट करतो, की थायरॉईड असेल तर थायरॉईडची ट्रीटमेंट देतो, PCOD असेल, ओव्हरवेट असेल तर वजन कमी करणे, लाईफस्टाईल चेंजेस करणे, ह्याच गोष्टी ॲडवाईज करतो. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की काउन्सिलिंग आणि रिॲश्युरन्स. ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या एज ग्रुपमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. तर आपण आज हे जे पाळीचा त्रास आहे
तर हा बराच मोठा टॉपिक आहे. म्हणजे प्युबर्टी एज ग्रुप झालं, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप झालं, मग रिक्वायरमेंट काय आहे, प्रेग्नन्सी पाहिजे, नाही पाहिजे किंवा पेरीमेनोपॉजल एज ग्रुपमध्ये वेगळे कारणं आहे, त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे किंवा पोस्ट मेनोपॉजल ब्लिडिंग असेल त्याचे वेगळे कारणं आहे. ह्या सर्व गोष्टी ह्या पाळीच्या त्रासामध्येच येतात. तर आज आपण प्युबर्टी किंवा ज्या टीनेज मुली असतात त्यांच्यातल्या त्रासाबद्दल थोडी माहिती करून घेतली. तरी पण याच्यात काही तुम्हाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला अजून काही माहिती असेल, माहिती हवी असेल किंवा अजून एखाद्या टॉपिकवर कुठला व्हिडिओ का पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.